तर स्टुडंट्स, आज आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह ह्या चॅप्टरच्या लेक्चरवरती डिस्कशन करतो आहे. ठीक आहे. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट यू दॅट प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचा धन्यवाद. ठीक आहे. व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. तर बघा की सुपरपोजिशन ऑफ वेव्ह बेसिकली आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो. ठीक आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुपरपोजिशन ऑफ वेव्ह काय असते आता. अँड देन इथे जो टॉपिक आहे बेसिकली इथे दोन वेव्ज आहेत आपल्या. ह्या दोघं वेव्ज काय आहेत, या दोघं वेव्ज जे आहेत त्या एकमेकांमध्ये इंटरसेक्ट होणार आहेत. म्हणजे दोघं वेव्ज ज्यांचा फेज आणि ज्यांचा जो ॲम्प्लिट्यूड आहे, ठीक आहे, दोघं वेव्सचा तो काय आहे, ते दोघंच्या दोघं वेव्ह सेम ॲम्प्लिट्यूड अँड सेम फेजने ठीक आहे एकमेकांकडे येत आहेत. कशा आहेत, एकमेकांकडे येत आहेत. तर अशा वेव्जमध्ये नेमकं काय होणार आहे मग, की जर तुम्ही नीट डायग्राम बघितली, इथे दिसत आहेत ही जी तुमच्या पुस्तकामध्ये डायग्राम आहे त्याच्यामध्ये टाईम 1 सेकंद म्हणजे ॲट ईच सेकंदवरती यांनी कॅल्क्युलेशन केलं आहे की पहिल्या सेकंदामध्ये दोघं वेव्ज ज्या आहेत ज्यांच्यामध्ये क्रस्ट आहे. इथे ॲक्च्युली हा क्रस्ट आहे, आपण काय म्हणतो याला, हा असतो क्रस्ट. आणि हा जर बघितला तर तुम्ही हा याला आपण म्हणतो ट्रफ. ठीक आहे. तर मग बघा की ही जी वेव्ह आहे आपली ही इकडनं अशी येते. ठीक आहे. म्हणजे सॉरी, ही वेव्ह इकडे येते, इकडची वेव्ह जी आहे ती इकडे येते. म्हणजे दोघं एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये चालले आहेत. ही वेव्ह इकडे चालली, इकडची वेव्ह इकडे येते. दोघांचा ॲम्प्लिट्यूड सारखा आहे, म्हणजे हा ॲम्प्लिट्यूड सारखा आहे. ठीक आहे. दोघांचा फेज पण काय एकदम सेम आहे, सेम फेज आहे दोघांचा. मग आता सेम फेज म्हणजे सेम पाथ आहे. ठीक आहे. दोघं एकाच पाथने येत आहेत एका याच्यामध्ये. तर मग बघा की दोघं केसमध्ये काय आहे की दोघं कुठेतरी जाऊन 2 सेकंदमध्ये काय करतील, इंटरसेक्ट करून जातील. ठीक आहे. म्हणजे इंटरसेक्ट करायला स्टार्ट होतील. ठीक आहे. 2 सेकंदामध्ये, 3 सेकंदामध्ये आणि 4 सेकंदामध्ये. तर जेव्हा ह्या दोघं वेव्ज एकमेकांकडे येतील त्यावेळेस त्या दोघं एकमेकांमध्ये काय करून जातील, इंटरसेक्ट करतील. ठीक आहे. म्हणजे इंटरफेरन्स होईल त्यांच्यामध्ये. काय होईल, इंटरफरन्स. मग बघा की सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगायला पाहिजे की व्हॉट इज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय असतं. ठीक आहे. कारण ही जी कन्सेप्ट आहे बेसिकली दिलेले तुम्हाला डायग्राम्समध्ये, दिस इज व्हॉट अवर अ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा की इफ क्रस्ट ड्यू टू वन वेव्ह, म्हणजे एका वेव्हचा जो क्रस्ट आला आहे, ठीक आहे, अँड कोइन्साइड विथ द क्रस्ट ड्यू टू अनदर वेव्ह. ठीक आहे. म्हणजे दुसरी वेव्ह, म्हणजे हा एका वेव्हचा क्रस्ट आहे, दुसऱ्या वेव्हचा हा क्रस्ट आहे. ठीक आहे. दोन वेव्ज आहेत, ते दोघं वेव्हचा एकाचा क्रस्ट दुसऱ्याचा पण क्रस्ट. ठीक आहे. सो क्रस्ट ड्यू टू वन वेव्ह कोइन्साइड विथ द क्रस्ट ड्यू टू अनदर वेव्ह. ठीक आहे ना, बरोबर. अदरवाईज यू कॅन सेईंग दिस, फक्त क्रस्टच नाही तर तुम्ही ट्रफ पण म्हणू शकतात. ट्रफ ड्यू टू अनदर वन वेव्ह अँड ट्रफ ड्यू टू अन अनदर वेव्ह. ओके. दोन वेव्सचा क्रस्ट एकमेकांमध्ये इंटरसेक्ट करेल, इंटरफरन्स दाखवेल. अदरवाईज दोन वेव्सचा ट्रफ एकमेकांमध्ये इंटरफरन्स दाखवेल. दॅट इज व्हॉट. ओके. तर काय होतं बघा, इफ द क्रस्ट ड्यू टू वन वेव्ह कोइन्साइड विथ द क्रस्ट ड्यू टू अनदर वेव्ह. ठीक आहे. और ट्रफ ड्यू टू वन वेव्ह अँड कोइन्साइड विथ द ट्रफ ड्यू टू अनदर वेव्ह. ठीक आहे. द रिझल्टंट जे ॲम्प्लिट्यूड त्यांच्यामधून बनेल, ठीक आहे, यांच्यापासून जे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड येईल, ठीक आहे, दॅट रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ॲट दॅट पॉईंट. ठीक आहे ना, कारण एकाचा ॲम्प्लिट्यूड होता A1, दुसऱ्याचा म्हणजे दोघांचा ॲम्प्लिट्यूड काय सारखा आहे, ॲक्च्युली दोघांचा ॲम्प्लिट्यूड काय सेम आहे. तर सेम ॲम्प्लिट्यूडने ते जेव्हा एकमेकांमध्ये इंटरसेक्ट करतील, इंटरफरन्स दाखवतील, तर त्यावेळेस त्यांच्या इंटरफरन्सने त्यांच्या ॲम्प्लिट्यूडमध्ये फरक येईल. तो ॲम्प्लिट्यूड काय असेल, तुमचा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असेल. ठीक आहे. तर जेव्हा तो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असेल, ठीक आहे, हा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इथे काय असेल, तुमचा मॅक्झिमम रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असेल. काय असेल, मॅक्झिमम. तर जिथे मॅक्झिमम रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आला तुमचा, तर ते असेल तुमचा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ ही जी डायग्राम आपल्याला सांगते की पहिल्या सेकंदामध्ये 0पासून स्टार्ट झाल्या वेव्ज, पहिल्या सेकंदामध्ये वेव्ज ट्रॅव्हल करून ही वेव्ह इकडनं आली, ही वेव्ह इकडनं आली. ठीक आहे, ट्रॅव्हल करून, आणि दुसऱ्या सेकंदामध्ये त्या एकमेकांमध्ये इंटरसेक्ट करायला लागल्यात. ठीक आहे. आणि इन थर्ड सेकंड, तिसऱ्या सेकंदामध्ये दोघं एकमेकांना इंटरसेक्ट करून गेल्या, काय गेल्या, इंटरसेक्ट करून गेल्या. तर ह्यांच्यामध्ये जे दिसतंय तुम्हाला इथे इथे एक ट्रफ दिसतोय, बरोबर आहे. तर हा क्रस्ट आहे, ॲक्च्युली ट्रफ नाही म्हणायला पाहिजे मी, की इथे बघा आता हे काय झालं यांच्यामध्ये, हे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. काय आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. अँड इथे जो ॲम्प्लिट्यूड दिसतोय तुम्हाला, हा ॲम्प्लिट्यूड, ठीक आहे, तर हा जो ॲम्प्लिट्यूड आहे तो त्याचा मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आहे. त्याला आपण म्हणतो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. काय म्हणतो त्याला आपण, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. हा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कसा जनरेट झाला, व्हेन टू वेव्ज, ठीक आहे, दोन वेव्जचं इथे क्रस्ट घेतलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही ट्रफ पण घेऊ शकतात. तर ज्यावेळेस दोन ट्रफ, ठीक आहे, इंटरफरन्स झाले, दोन ट्रफ्समध्ये इंटरफरन्स क्रिएट झालं, तर त्याच्यामुळे काय झालं, एक रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जनरेट झाला. आणि हा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय होता, मॅक्झिमम होता. ठीक आहे, काय होता, मॅक्झिमम. सो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ॲट दॅट पॉईंट इज मॅक्झिमम. ठीक आहे. तर हा जो पॉईंट, ह्या ज्या पॉईंटवरती
ठीक आहे, त्यांच्यामध्ये जे ॲम्प्लिट्यूड क्रिएट होतं आहे दॅट इज वॉट अ रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड विच विल बी अ मॅक्झिमम. सो दिस इज नथिंग बट अवर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. याला काय म्हटलं आता, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हटलं आता. मग बघा की काही वेळानंतर हे काय होईल, टाईम 4 म्हणजे 4 सेकंदानंतर नंतर काय होतील, याचा अर्थ काय होईल की जेव्हा ह्या दोघं एकमेकांमध्ये इंटरसेक्ट करतायत तर ह्याच्यानंतर ह्या वेव्ज अजून पुढे जातील, ही इकडे चालली जाईल, ही इकडे चालली जाईल, म्हणजे इथे ही वेव आली, ठीक आहे, दोघं अजून परत काय होतात, एकमेकांपासून सेपरेट होतात. तर ह्या वेळेस काय होतं बघा की आफ्टर टाईम, ठीक आहे, म्हणजे 4 किंवा 5 सेकंदामध्ये, ठीक आहे, ज्यावेळेस त्या वेगळ्या होतात, ठीक आहे, एकदम टोटली. सो वेव पल्स कंटेन, ठीक आहे, मेंटेन टू देअर इंडिव्हिज्युअल शेप. त्यानंतर काय करतात त्यांचा जो इंडिव्हिज्युअल शेप होता, जो पहिला शेप त्यांचा होता तो मेंटेन करण्याचा ते प्रयत्न करतात. ठीक आहे, याला म्हटलं आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तसंच तुमचं सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स पल्सेस आहेत, इक्वल ॲम्प्लिट्यूड आहे, अपोजिट फेजेस आहेत, पण काय आहेत दोघांचा फेज काय अपोजिट फेज आहे. इथे फेज काय होता, सेम फेज होता, बरोबर आहे, सेम फेज होता, पण इथे काय झालं माहिती का, फेज आहे अपोजिट फेज आहेत, मूविंग टोवर्ड्स ईच अदर, दोघं एकमेकांकडेच येत आहेत, ठीक आहे, पण फेज वेगळा घेऊन येतात. ठीक आहे, यांचा फेज, हिचा फेज तो होता, ह्याचा फेज तोच होता, ठीक आहे, पहिल्या याच्यामध्ये. पण इथे काय झालं, हा याचा फेज होता, ठीक आहे, हा याचा फेज आहे आता दुसऱ्या वेवचा, म्हणजे इथे दिसतोय तुम्हाला डायग्राम, याच्यामध्ये दिसतोय हा एक फेज आहे एका वेवचा, हा दुसऱ्या वेवचा फेज आहे, म्हणजे दोघांचा फेज काय वेगवेगळा आहे, अपोजिट फेज आहे दोघांचा. ठीक आहे, बरोबर. मग अपोजिट फेजमध्ये ॲम्प्लिट्यूड सारखं आहे, पण हे ॲम्प्लिट्यूड काय त्यांचं दोघांचं सारखं आहे. ठीक आहे, हे जे ॲम्प्लिट्यूड आहे दोघांचं सारखं आहे, तर सेम ॲम्प्लिट्यूडने येत आहेत. इथे जे बनणार आहे आता, इथे बघा की एका वेवचा क्रस्ट आला, दुसऱ्या वेवचा ट्रफ असेल, ठीक आहे, अदरवाईज एका वेवचा ट्रफ और दुसऱ्या वेवचा क्रस्ट, ठीक आहे, दोघं कुठलेही असो. ठीक आहे, सो इफ क्रस्ट ड्यू टू वन वेव कोइन्साइड विथ द ट्रफ ड्यू टू अनदर, ठीक आहे, ट्रफ ड्यू टू अनदर वेव और व्हाईस वर्सा आहे तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, सो त्यांच्यामध्ये जे इंटरफरन्स होईल, ठीक आहे, यांचे जे ॲम्प्लिट्यूड, यांच्या ॲम्प्लिट्यूडचा जर रिझल्टंट आपल्याकडे आला तर तो मिनिमम असेल. काय असेल तो, मिनिमम असेल, आणि त्याला म्हटलं आता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्याला काय म्हटलं आता, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मग इथे बघा की ह्या ज्या वेव्ज आहेत बघा, दोघं इंटरफरन्स दाखवत आहेत ह्या दोघांमध्ये. ठीक आहे, इथे इंटरफरन्स होतं, ही जी डॉटेड लाईन तुम्हाला दिसते, तर ही डॉटेड लाईन आपल्याला काय शो करते, हे शो करते आपल्याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला. म्हणजे बेसिकली इथे जर तुम्ही बघितलं, याचं जे ॲम्प्लिट्यूड आहे ते असतं मिनिमम ॲम्प्लिट्यूड, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय असतं इथे, मिनिमम असतं, आणि हे मिनिमम ॲम्प्लिट्यूड म्हणजे 0 असतं. इथे काय असतं, हे 0 ॲम्प्लिट्यूड, मिनिमम विल बी अ 0 ॲम्प्लिट्यूड. आणि नंतर परत ते काय करतील, दोघांना एकमेकांपासून सेपरेट करून त्यांचा इनिशियल शेप जो होता त्याला मेंटेन करण्याचा प्रयत्न करतील. तर हा जो तुम्हाला डायग्राम दिसते ही बेसिकली डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची आपल्याला शो अप करतात. ठीक आहे, पण जर आपण पुढे गेलो तर याचं आपल्याला इक्वेशन पण फाइंड आउट करायचं असतं. तर बघा की सपोज ॲम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट, ठीक आहे ना, ॲम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव्ज, ठीक आहे, ज्या रिझल्टंट वेव्जचं जर आपण ॲम्प्लिट्यूड बघितलं, वेव्ज प्रोड्यूस ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ज. मग बघा की सुपरपोजिशन ऑफ टू वेव्जने जे आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढतोय, ठीक आहे, जे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आपल्याकडे येतं आहे, ठीक आहे, तर कन्सिडर करू, लेट वी हॅव 2 वेव्ज आहेत, 2 वेव्ज आहेत, सेम फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सीसारखा अर्थ सांगतो की दोघंही ना एकाच वेळेस, ठीक आहे, एकाच वेळेस क्रस्ट अँड ट्रफ दाखवत आहेत. ठीक आहे, अशा 2 वेव्ज आहेत आपल्याकडे. मग दोघांचं फ्रिक्वेन्सी वेळ एकदम सारखा आहे, दोघांचा. ठीक आहे, एक सायकल कंप्लीट करण्याचा जो टाईम आहे दोघांचा सारखा आहे. ठीक आहे, म्हणजे इथून ही वेव्ह जर इथून ट्रॅव्हल करत असेल इथपर्यंत, तर ह्यामधून एक सायकल कंप्लीट करण्याचा टाईम जर 1 सेकंदाचा असेल पहिल्या वेव्हचा, तर दुसऱ्या वेव्हचा पण सायकल कंप्लीट करण्याचा वेळ काय असेल, सारखा असेल. त्याचा अर्थ फ्रिक्वेन्सी काय सेम आहे. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी काय सेम आहे, हॅविंग सेम फ्रिक्वेन्सी बट डिफरंट ॲम्प्लिट्यूड. आता सध्याच्या केसमध्ये काय, आता टाईम सारखा आहे पण ॲम्प्लिट्यूड दोघांचं वेगवेगळं आहे. तर पहिल्याचा वेव्हचा ॲम्प्लिट्यूड आहे A1, दुसऱ्याचा ॲम्प्लिट्यूड काय आहे A2 आहे. म्हणजे हे पहिल्याचं ॲम्प्लिट्यूड असू शकतं, ठीक आहे, दुसऱ्याचं ॲम्प्लिट्यूड छोटं असू शकतं. ठीक आहे, सो डिफरंट ॲम्प्लिट्यूड आहेत दोघांचं, हॅविंग फेज पण काय डिफरंट. ठीक आहे, हॅविंग फेज डिफरन्स. ठीक आहे, दोघांमध्ये काय होऊन जाईल मग आता फेज डिफरन्स येणार आहे. तर मग फेज डिफरन्सच्या वेळेस बघा की जे डिस्प्लेसमेंट आहे ईच वेव्ह ॲट x इज इक्वल्स टू 0ला, ठीक आहे, ॲट x इज इक्वल्स टू 0मध्ये, तर पहिल्यामध्ये काय येईल बघा, पहिल्यामध्ये y इज इक्वल्स टू A1 साइन ओमेगा टी, आणि दुसऱ्या बघा की y2 इज इक्वल्स टू A2 साइन ओमेगा 2. तर हे आहे आपल्याकडे डिस्प्लेसमेंट ॲट x इज इक्वल्स टू 0च्या वेळेस. ठीक आहे, x 0ला त्यावेळेस डिस्प्लेसमेंट काय तुमचा, दॅट इज वॉट A1 साइन ओमेगा टी, आणि दुसरा आहे A2 साइन ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, तर मग बघा, कारण आपल्याला काय पाहिजे, 2 वेव्हचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढायचं आहे.
ठीक आहे. तर हेच जर आपण घेतलं ॲम्प्लिट्यूड ह्या केसमध्ये, तर बघा दोघांचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय येईल बघा, अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. ठीक आहे. तर मग बघा वाय इज इक्वल्स टू y1 प्लस y2 आपण घेऊ शकतो. ठीक आहे. तर हे दोघं ॲम्प्लिट्यूडला मी काय केलं बघा, दोघांची बेरीज केली. ठीक आहे. अँड देन इथे पहिल्यामध्ये तर ठीक आहे A1 साईन ओमेगा टी आहे, पण हा बघा A2 साईन ओमेगा टी प्लस फाय आहे आपल्याकडे. पण आपण काय करू शकतो आता बघा, हा A प्लस बीचा फॉर्म्युला लावतो बघा, साईन A प्लस बी. जर साईन A प्लस बीचा मी फॉर्म्युला इथे यूज केला, सो हेअर आय कॅन गेट इट दॅट A2 साईन ओमेगा टी कॉस फाय प्लस A2 कॉस ओमेगा टी साईन फाय माझ्याकडे येऊन जाईल. ठीक आहे. मग हा आहे आपल्याकडे. जर आता A1 साईन ओमेगा टी, ठीक आहे, तर इथे A2 साईन ओमेगा टी आहे बरोबर, आणि याच्यामध्ये कॉस फाय. तर बघा की जर मी A2 साईन ओमेगा टी आणि A2 कॉस ओमेगा टी बरोबर, तर A1 आणि कॉस ओमेगा टी A2, ठीक आहे, दोघांमधला साईनला कॉमन काढलं इथे. ठीक आहे. दोघांमधला साईन कॉमन काढला तर A1 प्लस A2 कॉस फाय प्लस, ठीक आहे, प्लस A2, ठीक आहे, कॉस ओमेगा टी, ठीक आहे, कॉस ओमेगा टी अँड साईन फाय. ठीक आहे. हा लिहिला मी A2 साईन फाय कॉस ओमेगा टी. इट्स ऑल राईट. ठीक आहे. तर मग बघा याच्यामधून आता A1 प्लस A2 कॉस फायला मी लिहिलं A कॉस फाय, थिटा, A कॉस थिटा, आणि दुसरा A2 साईन फाय जो होता, ठीक आहे, A2 साईन फाय, ठीक आहे, याला लिहिलं मी A साईन थिटा. ठीक आहे. काय लिहिलं मी याला, A साईन थिटा. बघा दोघांना रिप्लेस केल्यानंतर माझ्याकडे काय येतं आहे बघा, हा येतो, याला लिहिलं मी A कॉस थिटा साईन ओमेगा टी बरोबर. दुसरा मी लिहिला होता ह्याला बघा A2 साईन फायला A साईन थिटा कॉस ओमेगा टी. तर आता जर तुम्हाला समजलं असेल तर हा आहे A, हा B आहे बघा, A साईन A प्लस बीचा इथे फॉर्म्युला लागतो आहे. तर मग हा झाला तुमचा y इज इक्वल्स टू A साईन ओमेगा टी प्लस फाय. दिस इज द इक्वेशन ऑफ द रिझल्टंट वेव्ह. ठीक आहे ना, काय आहे रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन आहे, हॅव्हिंग सेम फ्रिक्वेन्सीला आपल्याकडे हे काय येतं, रिझल्टंट इक्वेशन ऑफ वेव्हचं रिझल्टंट इक्वेशन आपल्याकडे येऊन जातं. सो द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जर बघा, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जर ए असेल, कॅपिटल A इज गिवन बाय, काय केलं होतं, जर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आपल्याला याची काढायची तर काय काढायचं बघा, की दॅट इज इट इज गिवन बाय द स्क्वेअरिंग अँड ॲडिंग ऑफ इक्वेशन 1 and 2. आता इथे हे दिसतंय तुम्हाला, हे जे मी 1 and 2 नंबर देऊन ठेवलेला आहे, तो A1 प्लस A2 कॉस फाय, A2 साईन फाय. ठीक आहे. A कॉस थिटा अपॉन A साईन थिटा मी त्याला लिहिलेलं आहे. जर मी दोघांना प्लस करून देतो आणि स्क्वेअर करतो बघा, A1 प्लस A2 कॉस फाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस A2 साईन फाय ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. अँड देन हा जो होता दोघांचा बघा आणि हा दोघांचा बघा. ठीक आहे. दोघांना प्लस केलं आहे, तर A स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस A स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा. अँड देन आफ्टर दिस जर मी A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे यूज केला तर माझ्याकडे काय येतं आहे बघा, A1 स्क्वेअर प्लस ट्वाईस A1 A2 कॉस फाय प्लस A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस A2 स्क्वेअर साईन स्क्वेअर फाय माझ्याकडे येऊन जातं आहे. अँड फ्रॉम हिअर बघा A स्क्वेअर दोघांमधून कॉमन निघतो आहे, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. तर साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा जो असतो तुमचा, तो असतो तुमचा 1. किती असतो, 1 असतो. ठीक आहे. सो हेअर इज दॅट कॉस स्क्वेअर थिटा साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 माझ्याकडे आला. सो लास्टली वी कॅन गेट इट हेअर, एक इक्वेशन आपल्याकडे भेटतं, दॅट इज वॉट, A1 स्क्वेअर प्लस ट्वाईस A1 A2 कॉस फाय प्लस A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस A2 स्क्वेअर साईन स्क्वेअर फाय, आणि हा आला A स्क्वेअर. ठीक आहे. जर मी याला परत रिझॉल्व केलं तर माझ्याकडे बघा काय येणार आहे, हा दिसतोय तुम्हाला कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर फाय, याच्यामधून A स्क्वेअरला कॉमन काढलं आहे. ठीक आहे. हा A स्क्वेअर आला, तर हा परत तुमचा जो आहे ना साईन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फायची व्हॅल्यू 1 होऊन जाईल, तर हा A2 स्क्वेअर होऊन जाईल इथे. A2 स्क्वेअर हा आला आपला A1 स्क्वेअर. ठीक आहे. आणि हा आला ट्वाईस A1 A2 कॉस फाय. ठीक आहे. तर मग हे जे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असेल माझ्याकडे, A इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस ट्वाईस A1 A2 कॉस फाय प्लस A2 स्क्वेअर माझ्याकडे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड येऊन जाईल. ठीक आहे. सो दॅट आफ्टर दिस याच्यामध्ये स्पेशल केसेस दिले होते तुम्हाला. ठीक आहे. या स्पेशल केसेस म्हणजे वेन जर फाय जर 0 आला, म्हणजे याचा अर्थ इथे कॉस फाय जर 0 झाला तर बघा, तर त्यावेळेस जे ॲम्प्लिट्यूड असतं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ते मॅक्झिमम असतं. म्हणजे मॅक्झिमम याचा अर्थ फाय जर 0 आला तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय असेल, A इज इक्वल्स टू A1 प्लस A2 असतं. काय असतं, A1 प्लस A2. म्हणजे A1 प्लस A2 असेल तर याचा अर्थ बघा, जर इफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ द टू वेव्ज आर इक्वल, म्हणजे A1 पण सारखं आहे, एच ॲम्प्लिट्यूड पहिल्या वेव्हचा ॲम्प्लिट्यूड A1 आहे, तेच ॲम्प्लिट्यूड A2चं पण आहे, तर याचा अर्थ A आहे. तर दोघांची ॲम्प्लिट्यूड काय होऊन जाईल, ट्वाईस A होईल. ठीक आहे. कसं होईल बघा, A जर A1चा ॲम्प्लिट्यूड A आहे प्लस Aचं पण ॲम्प्लिट्यूड Aच आहे, म्हणजे दोघांचं ॲम्प्लिट्यूड सारखं आहे, तर ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड काय होऊन जाईल तुमचं, ट्वाईस A होईल.
ठीक आहे, ट्वाईस ए. सो हेअर इज दॅट द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड विल बी ट्वाईस ए हेअर. पण जर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड तुमचं मिनिमम आहे, ठीक आहे, काय मिनिमम हे लक्षात ठेवा. इथे मॉड टाकण्याचा अर्थ आहे की डिस्टन्स नेवर निगेटिव्हसाठी इथे हा तुमचा मॅग्निट्यूड टाकून ठेवलेला आहे, ठीक आहे. सो हेअर इज दॅट. तर हा जर तुम्हाला निगेटिव्ह पाहिजे असेल, जर मिनिमम असेल तर तो फाय इज इक्वल्स टू म्हणजे फायची व्हॅल्यू जेव्हा पाय येते त्यावेळेस हे येतं तुमचं, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ हा जो जर तुम्ही पाय टाकून दिला कॉस फायच्या जागेवरती, सो वी कॅन गेट इट हेअर दॅट इज मॅक्झिमम. म्हणजे इथे जी येणारी जी व्हॅल्यू आहे तुमची A1 और E2 जर सारखं असेल तर त्या केसमध्ये इथे जे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असतं ते काय असतं तुमचं 0 असतं. काय असतं 0, कारण एची पण व्हॅल्यू ए आहे, बरोबर आहे. A1ची व्हॅल्यू ए आहे, A2ची व्हॅल्यू पण ए आहे, तर दोघं बिकम्स होऊन जातील तुमचे 0, ठीक आहे. दोघं काय होतील 0 अँड दॅट इज व्हॉट युअर ॲम्प्लिट्यूड बिकम्स 0. ॲम्प्लिट्यूड काय जाईल तुमचं 0 होईल, ठीक आहे. याच्यानंतर आपल्याकडे टॉपिक आहे दॅट इज अ स्टेशनरी वेव्ह. आता पहिले तर मागचे जे तुमचं हे होतं मागचे प्रिवियस सिलेबसमध्ये हे पूर्ण चॅप्टर वेगळं दिलं होतं, स्पेशल चॅप्टर होतं याच्यावरती. पण आता याच्यामध्ये मिक्सअप केलं गेलं आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्हमध्ये हे सगळं. आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्ह एक छोटासा टॉपिक तुम्हाला त्याच्यामध्ये दिला होता, पण आता एकदम सेपरेट आहे. तर लक्षात ठेवा स्टेशनरी वेव्ह म्हणजे की एक अशी वेव्ह तुम्ही लक्षात घेताय का, तुम्ही कधी बघितलं आहे का, जर सपोज आपला फॅन आहे, फॅन म्हणण्यापेक्षा जर हेलिकॉप्टरचे चॉपर तुम्ही बघितले ना, हेलिकॉप्टर असतं आपलं चॉपर, ठीक आहे. हेलिकॉप्टरचे चॉपर्स जे आपले ब्लेड्स असतात ना, हेलिकॉप्टरचे ब्लेड्स, ठीक आहे. जर फॅनसारखे ते ब्लेड्स आहेत ते खूप रोटेट करतात ना, व्हेरी हाय स्पीडने रोटेट करतात. व्हेरी हाय स्पीडने रोटेट केल्यानंतर काय होतं की काही एक इनिशियल स्टेज अशी येते की आपल्याला असं वाटतं की हे जे ब्लेड्स आहेत ना त्यांच्या त्याच जागेवरती आहेत, एकदम त्याच जागेवरती. तर आपल्याला असं वाटतं की स्टेशनरी आहेत, पण तुम्हाला माहिती की मॅक्झिमम वेलॉसिटी मॅक्झिमम हाय स्पीडने ते फिरत आहेत, ठीक आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते स्टेशनरी आहेत, ठीक आहे. आपल्याला वाटतं भासतं की ते स्टेशनरी आहेत, ठीक आहे. तर तशीच आपल्याकडे कन्सेप्ट पण येते वेव्हजबद्दल, ठीक आहे. म्हणजे जी गिटारची स्ट्रिंग आहे माझ्याकडे, एकदम जास्त स्ट्रेस आहे, टेन्शन आहे त्याच्यावरती, तिला जेव्हा मी व्हायब्रेट करतो त्यावेळेस काय होतं त्याच्यावरती वेव्हज बनतात अशा, ठीक आहे. अशा वेव्हज बनतात आणि एवढं जास्त व्हायब्रेशन याच्यामध्ये असतं की ह्या वेव्हज अशा वाटतात की आपल्याला काय आहेत ही स्टेशनरी, ही वेव्ह अशी चालली नाही आहे, ही काय स्टेशनरी त्याच्या जागेवरती असं पण फॉर्म होऊन जातं याच्यामध्ये. बघा या पद्धतीने आपल्याला दिसते. तर दिस इज नथिंग बट आवर स्टेशनरी वेव्ज असतं, ठीक आहे. पण आपण जर इथे बोललो की इट इज अ एक्झाम्पल आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हचं, म्हणजे हे जे स्टेशनरी वेव्ह आहे हे आपलं सुपरपोजिशन ऑफ वेव्हचं एक बेस्ट एक्झाम्पल आपल्याकडे येतं, ठीक आहे. द एक्झाम्पल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज, ठीक आहे. टू वेव्ज हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड अँड सेम फ्रिक्वेन्सी, ठीक आहे ना. म्हणजे इथे जी ॲम्प्लिट्यूड असते आणि फ्रिक्वेन्सी काय असते सारखी असते. म्हणजे बेसिकली आपण स्टेशनरी वेव्हला सुपरपोजिशनचं एक एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो, ठीक आहे. मग ही वेव्ह कशी फॉर्म होते बरं, ठीक आहे. जी स्टेशनरी वेव्ह आहे ती बेसिकली कशी फॉर्म होते, तर बघा इथे मी डायग्राम काढली. इथे माझं थोडंसं चुकलं आहे दिसतं हे, और हे चुकलं म्हणू शकतो मी, कारण हे बघा एकदम सारखं पाहिजे असं, ठीक आहे. असं नको व्हायला की एकदम वरती खाली झालं आहे, ॲम्प्लिट्यूड कमी जास्त इथे कमी झालं आहे बघा, ॲम्प्लिट्यूड माझ्याने इथे जास्त झालं आहे थोडंसं, इथे कमी जास्त झालं आहे. तर असं व्हायला नको, एकदम सारखं ॲम्प्लिट्यूड पाहिजे, कारण ॲम्प्लिट्यूड काय सगळ्यांचं सेम ॲम्प्लिट्यूड आहे, फ्रिक्वेन्सी पण सारखी असायला पाहिजे. बघा की वेन टू आयडेंटिकल वेव्ज, ठीक आहे. लक्षात येत आहे की दोन आयडेंटिकल वेव्ज आहेत. ही ऑरेंज कलरची एक वेव्ह दिसते तुम्हाला आणि एक तुम्हाला दिसते स्काय ब्ल्यू कलरची एक वेव्ह आहे, ठीक आहे. ह्या दोन वेव्ज आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. वेन टू आयडेंटिकल वेव्ज एकदम सारख्या सेम ॲम्प्लिट्यूड सेम फ्रिक्वेन्सीच्या वेव्ज, ठीक आहे. टू आयडेंटिकल वेव्ज ट्रॅव्हलिंग, ठीक आहे, ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ, ठीक आहे. आता हा त्यांचा पाथ आहे, दिसतोय हा त्यांचा पाथ आहे दोघांचा, दोघं एकाच रस्त्याने येत आहेत, ठीक आहे. ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ इन अपोजिट डिरेक्शन. म्हणजे याचा अर्थ ही वेव्ह माझी इकडे चालली आहे आणि ही वेव्ह माझी तिकडनं इकडे येते, बरोबर आहे. दोघं वेगवेगळ्या डिरेक्शनमधून येत आहेत, ठीक आहे. हॅव्हिंग अपोजिट डिरेक्शन इंटरफरन्स विथ ईच अदर. दोघं काय करतील मग आता इंटरफरन्स दाखवतील दोघं एकमेकांमध्ये, बरोबर ना. दोघं जर अपोजिटमधून येतात तर दोघं एकमेकांमध्ये इंटरफरन्स दाखवतील, एकमेकांमध्ये मिक्स होतील. तर काय होईल दॅट इज इंटरफरन्स विच इथ द रिझल्टंट वेव्ह जी असेल ती असेल माझी स्टेशनरी वेव्ह. तिला काय म्हणणार आहे मी स्टेशनरी वेव्ह, ठीक आहे. जिथे त्यांच्यामध्ये इंटरफरन्स येईल ते काय असेल तुमची स्टेशनरी वेव्ह असेल, ठीक आहे. तर ही एक डायग्राम तुम्हाला समजते. याच्यामध्ये एक सांगतो तुम्हाला की जिथे असा बल्ब आहे, ठीक आहे, तर त्याला म्हटलं तर अँटीनोड, काय म्हटलं तर अँटीनोड. आणि जिथे एकदम हा जो पॉईंट आहे 0 पोझिशनला तर हा आहे तुमचा नोड म्हटला तो, काय असतो नोड. तर असे अँटीनोड नोड अँटीनोड नोड अँटीनोड नोड फॉर्म होतात वेव्हजवरती. कशावरती वेव्हजवरती, स्टेशनरी वेव्हवरती असे नोड अँड अँटीनोड कंटिन्युअसली फॉर्म होताना तुम्हाला दिसतात, ठीक आहे. सो हेअर इज वी हॅव अ डायग्राम. जी डायग्राम आपण बघितली त्याच्यामध्ये आपल्याला काय समजतं बघा की सपोज दॅट
आपण जर कन्सिडर केलं की दॅट इज जी फिगर आहे आपली काय दाखवते, स्टेशनरी वेव्ज आहेत ऑन द स्ट्रिंगवरती फॉर्म होत आहे. ठीक आहे, तिथे जी घेतलेली ती ॲक्च्युली स्ट्रिंग आहे. ठीक आहे, कुठली स्ट्रिंग आहे बरोबर, एक वायरची स्ट्रिंग आपण घेतलेली. ठीक आहे, टू साईड ॲरो जो आहे तुम्हाला दाखवलेला, इथे जो ॲरो दिसतो तुम्हाला, हा ॲरो आहे. ठीक आहे, मध्ये दिलेला. ठीक आहे, तर हा प्रत्येक पॉईंटवरती तुमचा ॲम्प्लिट्यूड दाखवतो. काय दाखवतो, दॅट इज द टू साईड ॲरो इंडिकेट दॅट द मोशन ऑफ द पार्टिकल ऑन द स्ट्रिंग. बरोबर आहे, म्हणजे बेसिक ॲम्प्लिट्यूडच आहे तुमचं, पण पार्टिकलचं एक मोशन आहे. तर हा पार्टिकल काय करतो, इथून असा मूव्ह करताना तुम्हाला दिसेल स्ट्रिंगवरती. ठीक आहे, सो द टू साईड ॲरो इंडिकेट दॅट द मोशन ऑफ द पार्टिकल ऑन द स्ट्रिंग. ठीक आहे, ऑफ द स्ट्रिंग, म्हणजे ही स्ट्रिंग आहे. ठीक आहे, हा स्ट्रिंगवरचा हा पार्टिकल पहिले वरती जाईल नंतर खाली येईल. बरोबर आहे, म्हणजे हा पार्टिकल वरती जाईल खाली येईल, वरती जाईल खाली येईल, वरती जाईल खाली येईल, म्हणजे अजून परत वरती खाली येईल. ठीक आहे, वरती खाली येईल. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला असं एक वेव बनताना दिसत असेल आणि ही अशी एक वेव बनताना दिसत असेल. हे असं प्रत्येकदा होईल. एखाद पार्टिकल असा असेल की तो त्या पोझिशनवरून जागा सोडणार नाही. असं होत नाही कधी कधी, पण सोडतो, पण एवढं एकदम कमी ॲम्प्लिट्यूड त्याच्यामध्ये असतं या पार्टिकल्सवरती. याच्यामधले हे पार्टिकल जे एकदम नोडवरती असतात त्यांच्या पार्टिकल्समध्ये दिसतं. ठीक आहे, सो हेअर इज दॅट इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव पण आपल्याला काढायचं आहे. IMP आहे, 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी पेपरामध्ये विचारू शकतात. ठीक आहे, तर हे बघा की स्ट्रेच स्ट्रिंग आहे आपल्याकडे. बरोबर, कन्सिडर टू सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ज आपण कन्सिडर करू. ठीक आहे, इक्वल ॲम्प्लिट्यूड आहे, फ्रिक्वेन्सी पण सारखी आहे, प्रोपोगेट इन ऑन अ लॉंग युनिफॉर्म स्ट्रिंग. ठीक आहे, काय करत आहे, एक लॉंग युनिफॉर्म स्ट्रिंगवरती दोघं काय करतात, प्रपोगेशन दाखवत आहेत. ठीक आहे, बरोबर, काय युनिफॉर्म स्ट्रिंगवरती त्यांचं प्रपोगेशन आहे. ज्या वेव्ज आहेत ते ट्रॅव्हल करतात, पण लॉंग युनिफॉर्म स्ट्रिंगवरती अपोजिट डिरेक्शनमध्ये दोघं कसे आहेत, अपोजिट डिरेक्शनमध्ये. म्हणजे बघा ही वेव्ह जाते. ठीक आहे, इथे स्ट्राईक झाली, इथून परत काय झाली, अपोजिट डिरेक्शनमध्ये परत आली. ठीक आहे, अशी. तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे घ्यायचं आहे. इफ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग अ पॉझिटिव्ह ॲक्सिसकडे, जर पॉझिटिव्ह ॲक्सिस आहे आपला इकडचा आहे आपला निगेटिव्ह ॲक्सिसचा. ठीक आहे, बघा इफ द वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ द एक्स देन द फ्रिक्वेन्सी असेल, आपण फ्रिक्वेन्सीला एन घेऊ आणि वेव्ह असेल त्याची लॅम्बडा. ठीक आहे, एका वेव्हची लेंथ. तर बघा जर पॉझिटिव्ह डिरेक्शनमध्ये जात असेल तर बघा y1 इज इक्वल्स टू a sin 2π nt मायनस एक्स बाय लॅम्बडा आपल्याकडे एक इक्वेशन येतं. ठीक आहे, बरोबर, जेव्हा ही वेव्ह अशी चालली आहे पॉझिटिव्हकडे. ठीक आहे, आणि सेम डिरेक्शनमध्ये जर वेव्ह तिथून आता निगेटिव्हकडे येत असेल आता, बरोबर आहे, अपोजिटमधून, तर इफ द वेव्ह ट्रॅव्हलिंग निगेटिव्ह एक्स डिरेक्शनकडे, बरोबर आहे, इकडे आली ना आता, ही इकडे येते आणि इकडची जी होती ती इकडे चालली होती. बरोबर, दोघं वेव्समधून. सो हेअर इज दॅट इफ द वेव्ह इज ट्रॅव्हलिंग अलॉंग द निगेटिव्ह डिरेक्शन ऑफ द एक्स ॲक्सिस देन y2 इज इक्वल्स टू a sin 2π nt प्लस एक्स अपॉन लॅम्बडा माझ्याकडे येऊन जाईल. ठीक आहे, तर हे दोन आहेत. ठीक आहे, एक जी पॉझिटिव्हकडे चालली आहे ती मायनस एक्स बाय लॅम्बडा दाखवेल, आणि जी निगेटिव्हकडे येते ती एक्स बाय लॅम्बडाला इंडिकेट करेल. मग बघा अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ वेव्हचा काय आपल्याकडे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढावं लागतं. तर दोघांची बेरीज करून घेऊ आपण. ओके, y इज इक्वल्स टू y1 प्लस लॅम्बडा अँड देन if I add them a sin 2π nt minus x by lambda plus a sin 2π nt plus x by lambda. परत आपल्याला माहिती आहे साइन ए प्लस साइन बी. ठीक आहे, हा आला आपला साइन एचा आणि हा आला साइन बीचा. ठीक आहे, बरोबर, साइन आहेत दोघांकडे. मग साइन ए प्लस साइन बी जर केला तर आपल्याकडे येतो ट्वाईस साइन ए प्लस बी अपॉन 2 कॉस ए प्लस बी ए मायनस बी अपॉन 2. तर सेम आहे, जर मी त्याला रिझॉल्व केलं, एक असतो आपल्याकडे कॉस मायनस थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा. तिथे बघा ट्वाईस ए इज इक्वल्स टू तुमच्याकडे येऊन जाईल साइन 2π nt इंटू कॉस 2π एक्स अपॉन लॅम्बडा येईल. ठीक आहे, 2π एक्स अपॉन लॅम्बडा अँड देन वाय इज इक्वल्स टू, आता हा बघा इथे दिसतोय हा कॉस 2π एक्स अपॉन लॅम्बडा आणि हा जो आहे. ठीक आहे, ह्या दोघांना मी वेगळं लिहिलं बघा, ट्वाईस ए कॉस 2π अपॉन एक्स बाय लॅम्बडा, त्याला मी लिहिणार आहे ॲम्प्लिट्यूड ए. ठीक आहे, काय लिहिणार आहे ॲम्प्लिट्यूड ए साइन 2π nt. तर ह्याच्यामध्ये बघा आता देन लास्टली वी कॅन गेट इट हेअर. इथे एक कंडिशन माझ्याकडे येऊन जाते, ती म्हणजे y इज इक्वल्स टू a sin 2π nt. ठीक आहे, ओमेगा मी लिहिणार आहे 2πn. ठीक आहे, ओमेगा काय लिहिणार आहे मी याला 2πn लिहिणार आहे. ठीक आहे, मग बघा हा असेल a sin ओमेगा टी, y इज इक्वल्स टू a sin ओमेगा टी. दिस इज द इक्वेशन ऑफ द स्टेशनरी वेव्हचं हे इक्वेशन आहे आपल्याकडे, विच गिव्ज द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. हे काय दाखवेल आपल्याला, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट दाखवेल ड्यू टू सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्समुळे आपल्याला हे दाखवत आहे. तर बघा विच इज नॉट मुव्हिंग. ठीक आहे ना, विच इज नॉट मुव्हिंग. तर आता हे जे इक्वेशन तुम्हाला दाखवतं y इज इक्वल्स टू a sin ओमेगा टी, याच्यामध्ये एक्स फॅक्टरच नाही आहे. बरोबर आहे, एक्स नाही आहे म्हणजे डिस्प्लेसमेंटच दिसत नाही आहे. जर डिस्प्लेसमेंट नाही आहे तर याचा अर्थ काय, विच इज नॉट मुव्हिंग बिकॉज ऑफ द ॲब्सन्स ऑफ अ एक्स टर्म.
सो हे इक्वेशन काय सांगतं मला, जर एक्सच नाही आहे तर काय, दॅट इज अ इक्वेशन, म्हणजे त्या वेव्स कशा आहेत, तर स्टेशनरी वेव्स आहेत. कुठल्या आहेत, स्टेशनरी वेव्स. त्यांचे कंडिशन आहेत, नोड कधी फॉर्म होतो आणि अँटी नोड कधी फॉर्म होतो. तर बघा की नोड आर द पॉईंट जिथे मिनिमम डिस्प्लेसमेंट असतं. ठीक आहे, नोड कुठे बनतो, मिनिमम डिस्प्लेसमेंटला, म्हणजे ही वेव्ह आली आणि ही दुसरी वेव्ह आली, तर इथे काय बनतं आहे, इथे कुठलंही डिस्प्लेसमेंट नाही आहे, झिरो डिस्प्लेसमेंट आहे. तर झिरो डिस्प्लेसमेंट असेल तर बघा कुठलंही डिस्प्लेसमेंट नाही आहे, तर मिनिमम जिथे डिस्प्लेसमेंट असेल त्याला काय म्हणणार आहे मी, नोड म्हणेल. ठीक आहे, एकदम डिस्प्लेसमेंट म्हणजे ऑलमोस्ट इक्वल्स टू झिरो डिस्प्लेसमेंट असतं तिथे. ॲम्प्लिट्यूड काय तिथे झिरो आहे, जिथे ॲम्प्लिट्यूड झिरो आहे ॲक्च्युली. ठीक आहे, ते मिनिमम डिस्प्लेसमेंटला दाखवतं. सो हेअर इज वी कॅन हॅव दिस इज पॉसिबल इफ द ॲम्प्लिट्यूड बिकम्स अ झिरो ऑर मिनिमम. ठीक आहे, तर मग बघा जर ए मी घेतला, ॲम्प्लिट्यूड माझ्याकडे फॉर्म्युला आहे ट्वाईस ए कॉस 2π x अपॉन लॅम्बडा, कारण आपण याला मागच्या याच्यामध्ये लिहिला दिसतोय, हा दिसतोय. ठीक आहे, ट्वाईस ए कॉस 2π x अपॉन लॅम्बडा मी लिहिला. सो हेअर इज दॅट वी कॅन हॅव जर बघा इथून हा जर ट्वाईस ए आहे, जर मी झिरोला डिवाईड करून दिलं, कारण डिस्प्लेसमेंट काय माझं मिनिमम झिरो पाहिजे, ॲम्प्लिट्यूड झिरो असेल त्यावेळेस. जर ॲम्प्लिट्यूड झिरो आला तर हा ट्वाईस एला जर मी डिवाईड केलं तर तो पण झिरो होऊन जाईल. काय होईल, झिरो, म्हणजे कॉस 2π x अपॉन लॅम्बडा. ठीक आहे, जर मी कॉसची व्हॅल्यू जिथे 0 येते त्याला चेक केलं, तर कॉसची व्हॅल्यू 0 कधी येते बघा, π/2ला, 3π/2ला, 5π/2ला ही व्हॅल्यू 0 येते. अँड अगेन. ठीक आहे, रिपिटेटिवली. सो हेअर इज दॅट आपल्याला एक्स पाहिजे. ठीक आहे, तर हे जे डिस्प्लेसमेंट असेल नोड, दॅट इज मिनिमम डिस्प्लेसमेंट कुठे कुठे असेल बघा, एक्स जेव्हा येईल हा लॅम्बडा मल्टिप्लाय करून दिला बघा π/4, आणि हा जो 2 होता ना, 2 to the 4, 2 to the 4, 2 to the 4 दिसतोय, सगळ्यांना 4 करून दिला. तर इथे बघा मग आता π/2ला म्हणजे λ/4, 3 λ/4 आणि 5 λ/4ला ही जी व्हॅल्यू असेल, नोड कंडिशन नोड फॉर्म होतील. काय फॉर्म होतील, नोड फॉर्म. π/2ला 3π/2, 5π/2, ऑर यू कॅन सेइंग दिस λ/4, 3 λ/4, 5 λ/4ला काय फॉर्म होईल, तुमचा नोड फॉर्म होईल. तसंच अँटी नोडचा पण कंडिशन आहे. इथे अँटी नोडच्या कंडिशनमध्ये पण जे डिस्प्लेसमेंट असतं ॲक्च्युली, म्हणजे ॲम्प्लिट्यूड काय असायला पाहिजे, मॅक्झिमम असायला पाहिजे, म्हणजे प्लस ट्वाईस ए और मायनस ट्वाईस एच्या बरोबर हे ॲम्प्लिट्यूड असायला पाहिजे. दॅन यू कॅन गेट अ अँटी नोड, कारण तिथे सगळ्यात जास्त काय होतं तुमचं, जिथे सगळ्यात जास्त ॲम्प्लिट्यूड आहे ते अँटी नोड फॉर्म करेल. ठीक आहे, मग बघा इथे पण तुमची कंडिशन येते, इथे एक फॉर्म्युला पण तुम्हाला दिले जातो, इथले पण कंडिशन येते तुमची, दॅट इज वॉट, जिथे एक्स इज इक्वल्स टू तुमचा 0 असेल, λ/2 असेल आणि लॅम्बडा असेल और 3 λ/2 असेल, तर त्या केसमध्ये हे अँटी नोड दाखवतं. अदरवाईज जर कॉस्टची व्हॅल्यू +-1 येऊन गेली तुमची, ठीक आहे, कारण हा याला कॅन्सल करून दिली, ते दिसतोय ट्वाईस ए 2π x अपॉन लॅम्बडाला 0π 2π 3π/3πला हा +-1 दाखवतो. ठीक आहे, +-1. सो हेअर इज युअर फॉर्म्युला. एक्स जर काढायचं असेल तर λp/2 म्हणजे 0, 1, 2, 3 पासून घ्यायचा याला, आणि जर एक्स इथून काढायचा नोडसाठी, एक्स काढायचा आहे तर 1, 2, 3 जेवढे काही असतील तेवढे, दॅट इज हा तुम्हाला 2p - 1 अपॉन λ/4ला दाखवून देईल. ठीक आहे, दिस इज वॉट अवर लेक्चर टुडे. ठीक आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्हवरती. आय होप तुम्हाला समजलं असेल सगळ्या काही गोष्टी. ठीक आहे, तर आपल्या लेक्चरला शेअर करा. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.